मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळपास 28 दिवस उलटलेत. तरी सुद्धा हत्येचा एक आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे. दुसरीकडे मस्साजोग प्रकरणावरनं राजकारण काही थांबायचं नाव घेत नाहीये. कारण राज्यामध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या 3 ठिकाणी संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चे निघालेत. पहिला मोर्चा 28 डिसेंबरला बीड जिल्ह्यात निघाला, ज्यामध्ये हत्येचा मुख्य मास्टरमाइंड असणाऱ्या वाल्मिक कराडला लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी झाली होती. हा मोर्चा झाल्यानंतर अवघ्या 3च दिवसात वाल्मिक कराडनं पुण्यामध्ये सरेंडर केलं. दुसरा सर्वपक्षीय मोर्चा निघाला तो शनिवारी 4 जानेवारीला परभणी इथं. सरपंच संतोष देशमुखांची निर्घुणपणे हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करून फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी परभणीत सर्वपक्षीय, सर्व जातीय आणि सर्व धर्मीय मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर तिसरा मोर्चा निघाला तो रविवारी 5 डिसेंबरला पुण्यामध्ये. मराठवाड्याच्या बाहेर निघालेला हा पहिलाच भव्य मोर्चा होता. पुण्याच्या मोर्चात सुद्धा सर्वपक्षीय नेत्यांनी संतोष देशमुखांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी केली. पण या सगळ्या मागण्यांव्यतिरिक्त या तिन्ही मोर्चातला एक कॉमन मुद्दा होता. हा मुद्दा म्हणजे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या. पुण्यात झालेल्या सर्वपक्षीय मोर्चात धनंजय मुंडे गो बॅक असे फलक सुद्धा लागले होते. याआधी झालेल्या बीड आणि परभणीच्या मोर्चात सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशा मागणीने जोर पकडला होता. पण तोपर्यंत मुख्य आरोपी फरार होते, त्यामुळे या मागणीला तेवढं बळ आलं नव्हतं. आता मात्र कृष्णा आंधळे हा एक आरोपी सोडला तर सगळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि हत्येचं लोण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पोहोचलंय. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ही मागणी सुद्धा वाढलीय. पण खरंच आता धनंजय मुंडेंवर पॉलिटिकल प्रेशरमुळे राजीनामा देण्याची वेळ आलीये का? आलीच तर त्यामागची कारणं नेमकी काय आहेत? पाहूयात या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड समजला जाणारा वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय. त्यामुळे संतोष देशमुख हत्या आणि अवादा कंपनीच्या खंडणीच्या प्रकरणात ज्यावेळी वाल्मिक कराड 22 दिवस फरार होता, त्यावेळी संशयाची सुई ही आपसुकच धनंजय मुंडेंकडे वळली. त्यात धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराड हे आपले निकटवर्तीय असल्याचं मान्यही केलं आणि स्वतःवरती टीका ओढवून घेतली. 22 दिवस फरार असणारा वाल्मिक कराड कोणाच्याही वरद हस्ताशिवाय फरार होत नसतो असं यावेळी बोललं गेलं. यात वाल्मिक कराड फरार असताना धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 2 ते 3दा भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस आणि धनंजय मुंडे 26 डिसेंबरला भेटले, तसेच दुसरी भेट त्यांची 30 डिसेंबरला झाली. आता दुसरी भेट 30 डिसेंबरला झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 31 डिसेंबरला वाल्मिक कराडने सरेंडर केलं. त्यामुळे वाल्मिक कराड फरार होण्यामागे मुंडेंचा हात समजला गेला. पण दुसरीकडे वाल्मिक कराडने सरेंडर होत धनंजय मुंडेंना वाचवल्याच्या सुद्धा चर्चा झाल्या. अर्थात या सगळ्या चर्चा मात्र तात्पुरत्या राहिल्या, कारण तोपर्यंत संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं लोण साऱ्या महाराष्ट्रभरात पोहोचलं आणि दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी ही जोरदार वाढली होती. पण प्रश्न असा आहे की धनंजय मुंडे या सगळ्या प्रकरणावरनं राजीनामा देतील का? कारण याआधी सुद्धा धनंजय मुंडेंवर कर्ण मुंडे प्रकरणावरनं आरोप झाले होते. त्यावेळी त्यांच्या राजीनाम्याची मागणी झालेली, पण धनंजय मुंडे त्यातनं सेफ सुटले. आता सुद्धा धनंजय मुंडे सेफ सुटतील असं बोललं जात असलं तरी करुणा मुंडे आणि संतोष देशमुख ही दोन्ही प्रकरणं वेगवेगळी आहेत. कारण सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येने महाराष्ट्रात सामाजिक आणि राजकीय पडसाद उमटलेत. त्यामुळेच मुंडेंना राजीनामा द्यावाच लागेल असं बोललं जातंय. आता धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागेल असं म्हणण्याचं पहिलं कारण सांगता येतं ते म्हणजे वाढतं पॉलिटिकल प्रेशर. आताच सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत राज्यामध्ये देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ 3 सर्वपक्षीय मोर्चे निघालेत. यात सगळ्या पक्षांचे नेते उपस्थित होते. सर्वपक्षीय मोर्चामध्ये संतोष देशमुखांच्या हत्येच्या आरोपींना फाशी द्या या मागणी व्यतिरिक्त धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या ही मागणी कॉमन होती. आता ही मागणी विरोधी पक्षातल्या लोकांनी केली असती तर एक वेळ समजण्यासारखं होतं. पण धनंजय मुंडेंना अजित पवार गटाचेच माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेंनी धनंजय मुंडे पालकमंत्री असताना वाल्मिक कराड घटनाबाह्य सत्ता केंद्र होतं, त्याने खंडणी आणि किती खून केले त्याचा तपास झाला पाहिजे. धनंजय मुंडे यांना कोणी वाचवत आहे असं मला वाटत नाही, पण त्यांचा राजीनामा हा घेतलाच पाहिजे अशी टीका करत त्यांना घरचा आहेर दिलाय. सध्या अजित पवार गट हा भाजप आणि शिंदे गटासोबत महायुतीत सत्तेत आहे. त्यामुळे या प्रकरणावरनं भाजपने शांत बसणं अपेक्षित असताना या प्रकरणात मात्र भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धसांनी जितकी टीका मुंडेंवर केली आहे तितकी विरोधी पक्षातल्या आमदारांनी सुद्धा केली नाहीये. रविवारी पुण्यात बोलताना तर मुंडेंच्या बंगल्यावरतीच खंडणीचं डील झाल्याचा आरोप त्यांनी केला. ते असं म्हणाले की 14 जूनला अवादा कंपनीचे अधिकारी वाल्मिक कराड आणि नितीन बिक्कड यांची मुंडेंच्या परळीतल्या बंगल्यावर बैठक झाली होती. या बैठकीनंतर थेट धनंजय मुंडे यांची भेट घेण्यासाठी
अवादा कंपनीचा शुक्ला नावाचा अधिकारी मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी याच्या मार्फत प्रयत्न करत होता। त्यानंतर 19 जूनला अवादा कंपनी आणि आय एनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांची धनंजय मुंडे यांच्या मुंबईतल्या बंगल्यावर बैठक झाली। या बैठकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे 3 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली। त्यानंतर कंपनीच्या वरिष्ठांनी 2 कोटी रुपये देण्याची सहमती दाखवल्याचा आरोप धसांनी धनंजय मुंडेंवर केलाय। थोडक्यात सांगायचं तर सुरेश धस आतापर्यंत फक्त खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड याचं नाव घेत होते। कराड नंतर आता धसांनी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये धनंजय मुंडेंना सुद्धा घेरल्याचं दिसतं। दुसरीकडे विरोधी पक्षातले शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सुद्धा देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राजकारणात पुन्हा सक्रिय होत उडी घेतल्याचं दिसतं। रविवारी झालेल्या पुण्याच्या मोर्चामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण सुद्धा सहभागी होते। माध्यमांशी बोलताना चव्हाण असं म्हणाले की मंत्रिमंडळातले सहकारी हे खंडणी आणि हत्येला प्रोत्साहन देणार असतील तर महाराष्ट्रात कोणीही गुंतवणूक करणार नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवर सामाजिक पातळीवर पाहायचं झालं तर विधानसभा निवडणुकीनंतर डिॲक्टिव्हेट झालेला जरांगे फॅक्टर पुन्हा आपलं डोकं वर काढतोय। संभाजीराजे छत्रपतींनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी राज्यपालांची शिष्टमंडळासह भेट घेतलीये। थोडक्यात धनंजय मुंडेंना सगळीकडनं घेरण्यात आले। अशावेळी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरनं राजीनामा हा द्यावा लागू शकतो। धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याची वेळ येऊ शकते असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे संतोष देशमुखांच्या हत्येचं लोण हे महाराष्ट्रभर पोहोचले। सुरुवातीला संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बीड आणि परभणी जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चे निघाले। त्यामुळे सुरुवातीला हत्येचं प्रकरण मराठवाड्यापुरतं सीमित आहे असं बोललं गेलं, पण रविवारी सर्वपक्षीय मोर्चा हा पुण्यातनं निघाला आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण आता महाराष्ट्रभरात पोहोचलेलं आहे हे लोकांच्या सहभागातनं दिसून आलं। या सर्वपक्षीय मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांनी धनंजय मुंडेंना धारेवर धरलं। त्यामुळे धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असणाऱ्या वाल्मिक कराडमुळे हे सगळं प्रकरण घडले असं परसेप्शन लोकांमध्ये जाते। अशावेळी धनंजय मुंडे मंत्रिमंडळात राहिले तर या प्रकरणाची किती निष्पक्ष चौकशी होईल असे प्रश्न लोकांकडून उपस्थित केले जातात। आणि आता जर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नाही तर महाराष्ट्रात सर्वपक्षीय मोर्चांची तीव्रता अजून वाढू शकते। कदाचित हा मोर्चा मुंबईवरती सुद्धा धडकू शकतो। थोडक्यात सांगायचं तर सर्वपक्षीय मोर्चांची आणखीन तीव्रता टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंडेंचा राजीनामा घेतील असं बोललं जाते। आता संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं मुंडेंवरती राजीनामा देण्याची वेळ येऊ शकते असं म्हणायचं तिसरं कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादांनी धनंजय मुंडे प्रकरणावर पाळलेलं मौन। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं तुम्ही राजीनामा देणार का असा प्रश्न मुंडेंना विचारल्यावर मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण तर लागेल। कुठल्याही घटनेत माझा काहीही संबंध नाही असं उत्तर मुंडेंनी दिलं। अर्थात हे उत्तर धनंजय मुंडेंकडनं आलेलं। दुसरीकडे या सगळ्या प्रकरणावरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा मात्र शांत आहेत। या दोघांच्या शांततेचे अनेक अर्थ काढले जात आहेत। या दोघांनी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी कुठेही केलेली नाहीये, पण देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असणारे सुरेश धस मात्र धनंजय मुंडेंवर तीव्र टीका करतायत। दुसरीकडे बीड जिल्ह्यातले अजितदादांचे आमदार प्रकाश सोळंके सुद्धा मुंडेंच्या विरोधात गेलेत। अशावेळी महायुतीच्या नेत्यांना हे दोन्ही नेते गप्प बसू शकले असते, पण असं काही होताना दिसत नाही। यामुळेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे प्रकरण जास्त तापल्यानंतर अचानकपणे लोकभावनेचा आदर करत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील असं म्हटलं जाते। अजित पवार तर मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळीच मुंडेंना मंत्रिमंडळात घ्यायला तयार नव्हते। फडणवीसांच्या आग्रहाखातर त्यांनी मुंडेंना घेतलं। त्यामुळे अजित पवार सहजपणे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ शकतील असं बोललं जाते। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जरी धनंजय मुंडेंच्या जवळचे असले तरी सुद्धा हे प्रकरण जास्ती वाढलं, राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आणि आणखीन जास्त हे प्रकरण बिघडू नये अशी त्यांची इच्छा असली तर कदाचित ते मुंडेंना राजीनामा द्यायला लावू शकतात अशा चर्चा राजकीय वर्तुळात होतात। थोडक्यात सांगायचं तर जरी वाल्मिक कराड सापडला असला आणि धनंजय मुंडे सेफ झालेत अशी चर्चा होत असली तरी मुंडेंविरोधात अजूनही वाढत असलेला आक्रोश त्यांच्या राजीनाम्याचं मुख्य कारण ठरू शकतं। याआधी महाविकास आघाडीचं सरकार असताना संजय राठोड, अनिल देशमुख अशा महत्त्वाच्या नेत्यांना राजीनामा हा द्यावा लागला होता। त्यामुळे धनंजय मुंडेंबाबत महायुती काय निर्णय घेणार, फडणवीस आणि अजितदादा काय करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुम्हाला काय वाटतं, धनंजय मुंडेंवर खरंच पॉलिटिकल प्रेशरमुळे राजीनामा देण्याची वेळ येईल का? याबद्दलची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबिडूला सबस्क्राईब करा।